स्टार्ट. लोकस्वराज आंदोलनाचे नेते प्राध्यापक रामचंद्र भरांडे आज देगलूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आता या ठिकाणी एक छोटीशी रॅली काढली आणि रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी बांधवांची संवाद साधलेला आहे. आणि आज जो त्यांचा ही छोटीशी रॅली झालेली आहे तर अबकडे आरक्षणाच्या संदर्भात या ठिकाणी त्यांची रॅली झालेली आहे आणि त्यांची जी रूपरेषा आहे पुढील कशा प्रकारे सुरू आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण अल्लापूरकर यांच्याशी बातचीत करूया. तर मला सांगा की आपलं जे आंदोलनाची रूपरेषा कशी आहे? लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमच्या समाजाचे नेते आमचे भूषण आदरणीय रामचंद्र भरांडे साहेब गेले दोन तीन दिवसाखाली धर्माबाद येथून मुंबई हे पदयात्रा मातंग समाज आणि अनुसूचित जाती उपवर्गीकरणाची यात्रा ही पायी यात्रा काढलेली आहे. गेले 15 ते 20 वर्षापासून आरक्षणाची लढाई ते असे अतिशय जबाबदारीने सामाजिक बांधिलकीने लढतात आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी सातत्याने अहोरात्र ते लोकांच्या न्याय हक्कासाठी लढतात. या ठिकाणी उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि अनुसूचित जातीमधला जे वर्ग सुशिक्षित असून सुद्धा बेकार आहे आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर झालेला आहे. बाबासाहेबाला या देशात सामाजिक न्याय अपेक्षित होतं, समानता अपेक्षित होती, परंतु या ठिकाणी समानता नसून सामाजिक न्याय नसून विषमता जास्त झालेली आहे. तर बाबासाहेबाला अपेक्षित राष्ट्र घडवण्याचा संकल्प त्यानं केला आणि महापुरुषाची विचाराची ऊर्जा घेऊन लोकांच्या न्याय हक्कासाठी धर्माबादून मुंबई येथे जात असताना मला फोन आला. ह्या मार्गाने ते चालले होते. समाजातला नेता हा सक्षम करतो, समाजाची लढाई लढतो, तर नेत्याला जपण्याचं काम हे समाजानं केलं पाहिजे. आणि समाजाची लढाई लढणारे खूप कमी लोक आहेत, पण अतिशय जबाबदारीनं सामाजिक बांधिलकीनं गेले 15 ते 20 वर्ष आपल्या कुटुंबाची पर्वा न करता समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर आहेत. त्यांचा आम्हाला स्वाभिमान आहे आणि ही लढाई यशस्वी होईपर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली हे समाज लढणार आहे. आणि इथं दोन्ही महापुरुषाला हार घालून आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत आणि त्यांनी इथल्या समाजाला संबोधित करण्यात आहे, अशी ही कार्यक्रमाची रूपरेषा आहे. तर आपण प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांच्यासोबत संपर्क साधूया. तर मला सांगा की आपलं जो आंदोलन आहे कशा प्रकारे सुरू आहे? अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा लढा अंतिम टप्प्यात आलेला आहे. महाराष्ट्रात आम्ही गेल्या 30-35 वर्षापासून याविषयी रस्त्यावर राहून आंदोलन करतो. या सगळ्या आंदोलनाचा परिणाम म्हणून देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी एक क्रांतिकारक निर्णय दिलेला आहे, जो की अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार त्या राज्य सरकारांना आहे. हा निर्णय म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला समतावादी समाज, शोषणमुक्त समाज घडवण्यासाठीचे एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल आहे. या अनुषंगानं सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्याच्या नंतर आजूबाजूच्या राज्यामध्ये तेलंगणा, आंध्र, कर्नाटका, पंजाब, हरियाणा या राज्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी केलेली आहे. महाराष्ट्र पुरोगामी आहे. महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, समतेचा पुरस्कार करणारा महाराष्ट्र आहे. परंतु या महाराष्ट्रामध्ये 2.25 वर्ष अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाचा अभ्यास करायला न्यायमूर्ती बद्दर समितीला कालावधी लागला. आता तो अहवाल सरकारकडे 16 मार्चला दाखल झालेला आहे. 30 एप्रिलला याच्यावरच्या हरकतीचा कालावधी संपलेला आहे. आता आनंद बद्दर समितीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवणं आणि वर्गीकरणाचा कायदा करणं एवढी एक औपचारिकता बाकी राहिली असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात अजून आम्ही 2-3 महिन्यामध्ये या विषयाला न्याय देण्याचं काम करू. एकीकडे महाराष्ट्रात मेगा भरती सुरू आहे. त्या मेगा भरतीमधला साधारणतः 35% भाग पूर्ण झालेला आहे. उर्वरित भाग जर वर्गीकरणाशिवाय होत असेल तर या समाजावर फार मोठा अन्याय आहे. आणि म्हणून आम्ही 27 एप्रिल पासून मुंबईच्या आझाद मैदानावर वज्रमुठ आंदोलन सुरू केलेलं होतं. या आंदोलनाची दखल शासन घेत नव्हतं म्हणून 19 मे रोजी एक लक्षवेधी मोर्चा केला. आंदोलक मंत्रालयाच्या मैदानासमोर आणि आझाद मैदानामधल्या झाडावर चढून सरकारचं लक्ष वेधल्याच्या नंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे शिष्टमंडळाला भेट देतात आणि म्हणतात हा विषय माझ्या हातात नाही, विषय मुख्यमंत्र्याच्या हातात आहे. आम्ही कायम मुख्यमंत्र्याच्या भेटीचा आणि चर्चेचा आग्रह धरल्याच्या नंतर
संजय शिरसाटांनी सांगितलं होतं मोर्चाच्या शिष्टमंडळाला आम्ही 4 दिवसामध्ये भेट घालून देऊ, परंतु अद्याप भेट झालेली नाही. आणि मग काय करायचं? सरकार लोकशक्तीला, सरकार दबाव तंत्राला, सरकार लोक रस्त्यावर येऊन नासधूस केल्याशिवाय, कायदा हातात घेतल्याशिवाय लक्ष देत नाही, त्या प्रश्नावर तोडगा काढत नाही. ही पार्श्वभूमी आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांची आहे. आता तसं आम्हाला करायचं नाही. आम्ही बाबासाहेबाचे अनुयायी आहोत, संविधानाला मानणारे लोक आहोत, परंतु आमचा संघर्षावर विश्वास आहे. म्हणून परवा दिवशीपासून धर्माबाद येथून अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, यासाठी पदयात्रेच्या स्वरूपामध्ये आम्ही लोकांमध्ये जातो आहोत. लोकांना जागृत करून, संघटित करून सरकारला सांगत आहोत, जर सरकारनं याही पावसाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न मार्गी लावला नाही तर सरकारची खैर नाही. सरकारमधला एकही मंत्री रस्त्यानं फिरणार नाही. आमच्या जीवनामरणाचा प्रश्न आहे. हा समाज गेल्या 30-40 वर्षापासून सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असताना जाणीवपूर्वक विलंब करणे हा एक न्याय नाकारण्याचा प्रकार होऊ शकतो. ही गोष्ट आम्हाला मान्य नाही, बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नाही. शेवटच्या माणसाला मुख्य प्रवाहामध्ये आणायचं असेल तर वर्गीकरण हा त्याच्यावरचा जालीम उपाय आहे, ऑपरेशन आहे. आमचं सरकारला निवेदन आहे, ही यात्रा मुंबईला येण्याच्या अगोदर वर्गीकरणाचा निर्णय झाला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था बिघडली, त्या शासन आणि महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. हा इशारा मी अण्णाभाऊच्या आणि बाबासाहेबांच्या साक्षीनं, क्रांतिकारी नगरी आहे देगलूर शहर, या देगलूर शहरातून हा इशारा देत आहे. तर आपला सध्या दौरा कुठे कुठे सुरू आहे आणि आपण सध्या बांधवांशी आपली काय चर्चा चालू आहे? समाजातला वेगवेगळ्या पक्ष संघटनामध्ये काम करणारा सर्व प्रकारचा जो काही कार्यकर्ता वर्ग आहे तो जबाबदारीने या ठिकाणी काम करतो. कुठल्याही पक्षात असले तरी वर्गीकरणाच्या बाजूने ते ठाम उभा आहेत. तालुका पातळी, जिल्हा पातळी, मराठवाडा, महाराष्ट्राच्या पातळीवर जेव्हा जेव्हा लढे झाले त्या लढ्याला ताकद देण्याचं काम सुभाष अल्लापूरकर असतील, गोपाळराव टेंभुर्णे असतील, माबा नरंगलकर असतील, NG सूर्यवंशी असतील, आमचे सगळे तमाम, चंद्रकांत वाघमारे असतील, ही सगळी जी काही मान्यवर मंडळी आहेत, मोहन भालेराव वगैरे, हे सातत्यानं या प्रश्नाच्या अनुषंगानं आवाज उठवण्याचं काम करतायत, परंतु शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करतंय. आता आम्ही वज्रमुठ केलेली आहे. आमच्या वज्रमुठीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि भारतीय संविधान आहे आणि या संविधानाची ताकद या आमच्या आंदोलनाच्या पाठीमागे असल्या कारणामुळं निश्चितच आम्ही वर्गीकरणाचा निर्णय घेण्यासाठी या सरकारला भाग पाडू, हा आमचा निर्धार या ठिकाणी आहे. इथून पुढील आपल्या आंदोलनाची दिशा काय असेल? आम्ही देगलूरवरून मुखेड, मुखेडवरून जामजळकोट, जामजळकोटून उदगीर, उदगीरहून अहमदपूर, अहमदपूरहून लातूर, लातूर पुढे अशा पद्धतीनं या पदयात्रेचा रूट ठरलेला आहे. महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना माझं निवेदन आहे, या ठिकाणी सत्ताधारी जर, सरकार जर आपल्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल तर आपली ताकद वाढवा आणि या सरकारच्या उरावर बसण्यासाठी निश्चितपणानं 6 जुलैला मुंबईच्या आझाद मैदानावर हजारोच्या संख्येने या, ही अपील मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून करतो आहे. तर आपण तमाम बांधवांना काय संदेश द्याल या माध्यमातून? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा मूलमंत्र बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि आमच्यासाठी भारतीय संविधान जे काही हातात दिलेलं आहे त्या संविधानामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, आंदोलनाचा एक कायदा आहे, हत्यार आहे आणि त्याच अनुषंगानं आम्ही निश्चितपणानं या ठिकाणी आंदोलनामध्ये तत्पर आहोत. अतिशय गतीनं या ठिकाणी या आंदोलनाला पुढे नेण्यासाठी माझी सर्व समाज बांधवांना विनंती राहील, आपलं आंदोलन आपल्या भाकरीवर, आपलं आंदोलन आपल्या घामावर आणि आपलं आंदोलन आपल्या सामर्थ्याने, आपल्या आत्मबळावरच पुढे नेलं पाहिजे, तरच आपण शेवटच्या माणसाला न्याय देऊ शकतो. हा विश्वास या ठिकाणी मला आहे आणि माझ्या समाजातल्या सर्व बांधवांना आहे. ते सगळ्या प्रकारची ताकद या आंदोलनाला देत आहेत. ही गोष्ट आमच्यासाठी निश्चितपणानं गौरवास्पद आहे. तर येथे प्राध्यापक रामचंद्र भरांडे, जोपर्यंत अबकडे आरक्षण होणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशी त्यांची या ठिकाणी भूमिका आहे. STV 125 न्यूज चॅनल, सुनील मधनुरे पाटील, देगलूर.